आजच्या या कार्यक्रमाला आवर्जून कुठेतरी अचलपूरच्या आश्रमातून 2-2.5 तासाचा प्रवास करून त्या ट्रेननी सकाळी 5:45 वाजता मुंबईत पोहोचण्याच्या कार्यक्रमाला होकार देऊन त्या कार्यक्रमाला उपस्थित असणारे आजच्या माझ्या पुस्तकाचे विमोचक श्री शंकर बाबाजी पापडकर, ज्यांच्या लेखनीच्या संवहनामध्ये 2 पिढ्या गेलेल्या आहेत, ज्यांची ओळख प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने करतो. कोणी झाडाझडतीसाठी, कोणी पानिपतकार म्हणून, कोणी आजकाल चंद्रमुखीसाठी. त्यांची ओळख, त्यांचं अष्टपैलू व्यक्तिमत्व आणि प्रशासनात असताना प्रशासकीय कामाच्या पलीकडे साहित्याच्या बाबतीमध्ये इतकं उत्तुंग व्यक्तिमत्व जे आज माझ्या पुस्तक विमोचनाच्या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून जे लाभलेत ते डॉक्टर विश्वास पाटील साहेब. त्याचप्रमाणे हिंदी साहित्यामध्ये वयाची 75 गाठून सुद्धा अजूनही 50शीत असणारे आपले डॉक्टर खडसे साहेब, ज्यांचा प्रचंड व्यासंग आहेत आणि मराठीसोबतच हिंदीमध्ये सुद्धा त्यांची साहित्य संपदा मोठ्या प्रमाणामध्ये आहे. व्यासपीठावर हिंदी कवितांच्या कार्यक्रमासाठी सगळे मराठी व्यक्ती बसलेले असले तरी पण खडसे साहेबांचं जे लिखाण आहे ते हिंदी साहित्यामध्ये सुद्धा तेवढंच प्रसिद्ध आहे. आणि त्याच पंक्तीमध्ये परत एक भारतीय प्रशासनिक सेवेतले दुसरं व्यक्तिमत्व, ज्यांनी मराठी कवितेसोबतच हिंदी कविता आणि गझल दोन्हीमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये साहित्य संपदा निर्माण केली आणि सध्या MPSCचे मेंबरसुद्धा आहेत, ते आमचे मित्र डॉक्टर दिलीप पांढरपट्टे साहेब. आणि पुढचे जे 2 व्यक्तिमत्व आहेत ते द्वय असं मी याच्यासाठी म्हणतोय, सुदैवाने प्रशासकीय अनुभव किंवा प्रशासनातल्या सेवेंमध्ये बऱ्याच लोकांशी परिचय होतो. महानगरपालिकेमध्ये नागपूर महानगरपालिकेत असताना महात्मे साहेबांशी जो व्यासंग आला, जे काही कामं आम्ही करू शकलो, त्याच्यानंतर पण आमचा परिचय म्हणजे गेल्या 17-18 वर्षापासूनचा आहे आणि लहान आहे. पण यासोबत अर्थात डॉक्टर चंद्रशेखर मेश्राम असोत, डॉक्टर प्रकाश आमटे असोत, डॉक्टर बंग असोत, विविध क्षेत्रातले पद्मश्री प्राप्त लोकांशी माझा परिचय असेल. पण आज आपण खास या दोघांना बोलवण्याचं मागे कारण असं आहे की दिवाळीचा आनंद जो आहे तो मी सांगतो तो 3 प्रकारे घेतला जातो. एक आहे की घरामध्ये रंगरंगोटी होते, नवीन कपडे येतात, तो स्पर्श हा खूप छान वाटतो. दुसरा आहे गोडधोड, चकल्या, चिवडा, लाडू, अनारसे, जिभेचा जो स्पर्श आहे त्या माध्यमातून दिवाळीचा आनंद आपण घेतो. आणि तिसरी जी गोष्ट आहे ती डोळ्यांची आहे. जसा होळी हा रंगाचा महोत्सव आहे तसा दिवाळी हा रोषणाई, प्रकाश याचा उत्सव आहे. आणि त्यासाठी दृष्टी हवी असते. आणि नेत्रहीन होऊ नये आणि नेत्रहीन झालेल्यांसाठी काही ऑपरेशन करून करण्यासारख्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यातून दिवाळीचा खरा साजरा आनंद ज्यांना करता येईल अशांसाठी योगदान देणारे आमचे मित्र डॉक्टर लहाने आणि डॉक्टर महात्मे. आणि ज्यांच्यामुळे आज हा कार्यक्रम सार्वजनिक रूपात आलेला आहे. सतत पाठीशी लागून या वयामध्ये पहिलं पुस्तक येतं, त्याच्यावरून कल्पना करा त्याच्यामागे थोडासा म्हणजे रेटा होता, ज्यांच्यामुळे झालं आहे. प्रकाशनाचा खर्च, कार्यक्रमाचा खर्च मीच करणार, पण पुस्तक छाप या आधारावर आजच्या कार्यक्रमात आम्ही इथे जे जमा झालेलो आहेत ही ज्यांच्या प्रेरणेवर झाले त्यांच्या मातोश्री आणि जे नाहीत परंतु ज्यांना मी हे पुस्तक अर्पण केलं की जीवनाचा जो काही दृष्टिकोन आहे, तुम्ही जे काही ज्ञान असतं, जे काही अनुभव असतं
त्यांची एक परस्पर आंतरक्रिया होते आणि त्यावर निर्धार होतो की आपण कसे बनणार आहोत, तुम्ही कोणते संस्कार घेणार आहात. एकाच व्यक्तीचं एखादा अनुभव त्याला गरिबीतून बाहेर निघण्यासाठी प्रशासकीय अधिकारी बनवू शकतो आणि चोर पण बनवू शकतो. आर्थिक उत्पन्नाचं साधन काय असावं हे संस्कारावर अवलंबून असतं. आणि अशा वेळेस विपरीत प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा एक आशावाद, एक सकारात्मकता, ही ऊर्जा ज्या माझ्यामध्ये थोडीफार आली असेल ते माझे वडील ज्यांच्यासाठी पुस्तक मी अर्पण केलेलं आहे. या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या निमित्ताने जसे की आधी पण सांगितले होते की यातलं कोणतंही उत्पन्न मी घेत नाही आहे. जे काही आजच्या कार्यक्रमाचे किंवा भविष्यामध्ये येणारी रॉयल्टी आहे ती सामाजिक कार्यामध्ये ज्यांनी स्वतःला झोकून दिलेलं आहे, मग ते शंकरबाबा पापडकर आहेत, लहाने साहेब आहेत, महात्मे साहेब आहेत, ज्यांनी आय डोनेशन वगैरेचे ऑपरेशन्स वगैरे घेत आहेत, भविष्यातसुद्धा अशा पद्धतीनं काम करणाऱ्या ज्या संस्था आहेत अशांसाठी ही पुस्तकाच्या रूपातून जर काही उत्पन्न आलं तर ते त्यांच्यासाठी मी समर्पित करतो आहे. याचा मागचा उद्देश एवढाच आहे की कल उनकी थी दिवाळी. जर थोड्याफार गोष्टीने म्हणजे आमच्या बिल्डिंगचा झगमगाट करता येत नसेल पण कोणाच्या अंगणामध्ये एक दिवा लागू शकत असेल तो लागला पाहिजे. कोणाकडे खूप मोठी लट नसेल पण हातामधली एक फुल जरी पेटवता आली तर ती व्हायला पाहिजे. या हिशोबाने या कवितेचे, या काव्यसंग्रहाचे ऑडिओ बुक, ई बुक, पेपर बॅग सगळ्या प्रकारच्या गोष्टीतून हे समाजाप्रती मी अर्पण केलेलं आहे आणि त्याच्यातून येणारं उत्पन्न या संस्थेला राहील, ही या काव्यसंग्रहामागची भूमिका होती. ज्या कार्यक्रमाला ही मंदिराई गॅलेक्सी आज इथे उपस्थित आहे. माझे प्रास्ताविक एवढेच आहेत. या कार्यक्रमाच्या निमित्ताने शंकरबाबा पापडकर इथे आलात. बाहेर एक छोटंसं एक योगदान जे आहे करता यावं म्हणून एक रचना मी बाहेर केलेली आहे की या पुस्तकाच्या विक्रीतून हा शब्द पण मी वापरत नाही आहे बाहेर, की ज्यांना कोणाला आश्रमाला काही आर्थिक सहायता देणार आहेत, देत असतील त्यांना एक पुस्तक सस्नीय भेट मिळेल. ती जी रक्कम आहे ती मात्र 250 रुपयेपेक्षा कमी नसावी. पण एक पुस्तकाची किंमत 25,000 राहू शकते. तुम्ही ते टाकावं, कारण मी याच्यावर विक्री लिहिणार नाही आहे, पावती देणार नाही आहे. मी याच्यावर सस्नेह भेट देणार आहे, कारण तुम्ही एका चांगल्या उद्देशासाठी त्याला जुळलेत. मी सामाजिक विकास मंत्री केंद्रीय जे आहेत त्यांच्या PS असताना शंकरबाबा पापडकरांशी जो माझा संपर्क आला आणि गेल्या 10 वर्षात, एक दशक झालं आहे की दुर्बल मनस्क किंवा अपंग या आधारावर जन्म झाल्याबरोबर कचरा कुंडीत, कुठेतरी रेल्वेत, कुठेतरी टाकून दिलेल्या लोकांचं अनाथांचा नाथ बनून ज्यांनी प्रतिपाळ केला आणि वयाच्या 83व्या वर्षापर्यंत त्यांचं कार्य त्याच तरुणाई पद्धतीच्या उत्साहाने चालू आहे. त्यामागे अपंगांच्या बाबतीत किंवा अन्यांच्या बाबतीत एक वेगळी बाब आहे, पण जे मानसिक वयाच्या नुसार कमी आहेत अशांचं 18 वर्षानंतर शारीरिक वय पकडायचं की मानसिक वय पकडावं. 18 वर्षानंतर अनाथालय चालत नाहीत, पण त्यांचं मानसिक वय कमी आहे, त्यांनी काय करावं? त्यांचं वय शारीरिक 18पेक्षा कमी आहे किंवा 1970च्या आसपास गेली 50-53 वर्षापासून त्यांचा अभ्यासक्रम बदललेला नाही किंवा त्यांच्यासाठी असणारा स्टाफ हा बाहेरून येणारा असेल तर त्याच्या आतमधून त्यांना देता येईल का? मोबाईलपर्यंत आपण पोहोचलेलो आहे, टॅब, लॅपटॉप, मोबाईलपर्यंत पोहोचलो आहे, पण त्यांचा शैक्षणिक अभ्यासक्रम जो आहे त्याच्यामध्ये लर्निंग स्किलमध्ये त्या पद्धतीचे बदल अजून झालेले नाही आहे. या सर्व गोष्टींसाठी त्यांचा उत्साह त्यांनी प्रत्येक स्तरावर केलेले काहींचा मी बराचसा साक्षी आहे, त्यांनी VC सुद्धा पण मला घेतलेलं आहे. या गोष्टी व्हायला पाहिजे, त्या प्रशासकीय गोष्टी आहेत, परंतु या सर्व गोष्टींच्या सोबत आपलं समर्थन देण्याच्या दृष्टिकोनातून आपण जर योगदान करू शकलात तर ही गोष्ट एक प्रातिनिधिक रूपामध्ये राहील की भविष्यामध्ये सुद्धा अशाच गोष्टींकरता आपण पुढे येऊ शकाल असा आत्मविश्वास त्यांना राहील. आणि माझ्यानंतर काय ही जी गोष्ट आहेत मी त्यांना सांगतो की असं काही होणार नाही. तुमच्या विचारांना समर्थन देणे
हे आज या प्रातिनिधिक रूपामध्ये दिसू शकेल. त्यामुळे माझं असे आव्हान आहेत की आपण या आव्हानाला प्रतिसाद देऊन जे आहे त्या भावनेला, त्यांच्या विचारांना आपण समज करावं. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद.